बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदुचरण श्री सद्गुरुचे ते नमस्कारुन आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन श्री गुरु रे नमः। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदुचरण श्री सद्गुरुचे ते नमस्कारुन आता बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। तर कालच्या पाठामध्ये आपलं उपसंहार म्हणजे सुरुवात आणि शेवट। उपक्रम आणि उपसंहार म्हणजे सुरुवात आणि शेवट। सुरुवातीला ब्रह्म सांगून तुमचा आत्मा ब्रह्मरूप आहे असं सांगणे याला उपक्रम उपसंहार असं म्हणतात। अभ्यास करणे म्हणजे सतत पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास करणे वारंवार। आणि अपूर्वता म्हणजे अपूर्वता शब्द आहे। अपूर्वता म्हणजे कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे ते सांगितलेले त्यांनी। अपूर्वता म्हणजे प्रकरणाने प्रतिपादित अद्वितीय वस्तूचे प्रमाणाने जे अविषयीकरण प्रतिपादन होण्याची शक्यता त्यास अपूर्वता असे म्हणतात। म्हणजे त्या ब्रह्माला कशानंच सांगता येत नाही, म्हणजे ब्रह्म हे शब्दामध्ये येत नाही किंवा त्याला कोणत्याही विषयानं त्याचं प्रतिपादन करता येत नाही असं ते ब्रह्म आहे। पण आपल्याला सगळे दृष्टांत वगैरे घेऊन हे जगत्रय मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे असं आपल्याला कळून घ्यायचं। श्रुतीशिवाय दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाने ब्रह्म अप्रतिपाद्य आहे। फक्त श्रुतीच त्याला काय म्हणजे शास्त्र त्याला फक्त सांगू शकतं की असं आहे म्हणून, हे सुद्धा बोलण्यामध्ये येतं। आणि दृढ अपरोक्ष अनुभव हे स्वतःलाच घ्यावा लागतो। तर यावरून ब्रह्म स्वयंप्रकाश रूप असल्यामुळे ते जाणून घेण्याच्या दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाची जरुरी नाही। म्हणजे ब्रह्माला कोणतंच प्रमाण लागू पडत नाही। सर्व जगाचा निराश जर केला तर फक्त ब्रह्म उरतं, म्हणजे त्याला कोणतंच प्रमाणानं त्याला सांगता येत नाही असं ते स्वयंप्रकाश परब्रह्म म्हणजेच तुमचा आत्मा आहे। आणि शिष्य म्हणतो मग त्याचे फल काय आहे? फल म्हणजे काय? आता काय झालं आपलं उपक्रम उपसंहार अभ्यास अपूर्वता आणि चौथा आहे फल। म्हणजे फल कशाला म्हणायचं म्हणले, प्रकरणाच्या योगाने प्रतिपादित होणाऱ्या आत्मज्ञानाचे किंवा आत्मज्ञानाच्या श्रवणादी साधनाच्या अनुष्ठानाचे जे प्रयोजन व ज्या संबंधाने श्रुतीत त्या ठिकाणी वचने ऐकू येतात किंवा उल्लेख पाहण्यात येतात त्या प्रयोजनास फल म्हणतात। फल म्हणजे आपण परमात्माच घेऊया डायरेक्ट, सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती। सकळ दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती जे ब्रह्मस्वरूप आहे तेच फल आहे। तर पुढं काय आहे अर्थवाद। तर आता हे फल जे आहे त्या पुढं त्यांनी लिहिलंय ब्रह्मनिष्ठ आचार्याच्या गुरुच्या उपदेशाने पुरुष आत्म्यास जाणतो। फल सांगितलंय, फल म्हणजे आत्मस्वरूपच फल आहे, ब्रह्मस्वरूपच हे फल आहे। आणि ब्रह्मनिष्ठ आचार्याच्या गुरुच्या उपदेशाने पुरुष आत्म्यास जाणतो। ब्रह्म जाणणारा ब्रह्मरूपच असतो, आत्मतत्व जाणणारा शोकसागर तरून जातो इत्यादी म्हणजे गुरुद्वारा झालेल्या श्रवणादी साधनांच्या योगाने तयार होते म्हणून सांगितले जाणारे जे ज्ञानप्राप्ती रूप प्रयोजन, त्या ज्ञानाने होणारी जी मोक्षप्राप्ती। फल म्हणजे काय आहे? मोक्षप्राप्ती म्हणजे आपण मुक्त आहोत असं कळणं, तर त्यालाच आपल्याला फल असं म्हटलेलं आहे। म्हणजे आपल्याला कळालं बा दृढ अपरोक्ष ज्ञानानं की आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे, त्यालाच फल असं म्हटलेलं आहे। आणि अर्थवाद म्हणजे ब्रह्माची प्रशंसा करणे। आपण एखाद्याची प्रशंसा करतो तसं परमात्म्याची प्रशंसा करणे, प्रकरणाने प्रतिपादित अशा अद्वितीय ब्रह्मस्वरूपाची त्या ठिकाणी केलेली जी प्रशंसा तिला अर्थवाद असे म्हणतात। आता सर्व शास्त्रामध्ये सर्व साधू संतांनी त्या ब्रह्माचीच प्रशंसा केलेली आहे। उदाहरणार्थ समग्र प्रपंचाचे अधिष्ठान जे ब्रह्म त्यांच्या श्रवणाने श्रवण न केलेला असा सर्व प्रपंच श्रवण केल्यासारखा होतो। म्हणजे एकदा जर तुम्हाला हे आत्मस्वरूप जर कळालं तर मग हे असणारं मिथ्या जगत्रय कसं आहे किंवा आपला ध्येय मिथ्या कसा आहे हे सर्व कळाल्यामुळं त्याची प्रशंसा केल्यासारखे होते। आणि त्याचप्रमाणे ब्रह्माचे ज्ञान झाल्याने न जाणलेले असे सर्व जग जाणल्यासारखे होते। म्हणजे जर स्वरूप कळालं तर स्वरूपावर हा म्हणजे पिक्चर टाईप सगळं हे बनवलेलं आहे परमात्म्यानं।
आणि तो त्याच्या पाठीमागं आहे म्हणजे बुडाशी आहे, आणि सगळं हे दृश्य पदार्थ किंवा हे जगत्रय हे त्याने त्याच्यावर दाखवलेलं आहे. तर हे आपल्याला सर्व कळतं म्हणतात. इत्यादी प्रकारची जी प्रशंसा आहे ते छांदोग्य उपनिषदामध्ये केलेली आहे आणि तिला अर्थवाद असं म्हणतात. आपल्याला वाटलं की बाबा हे अर्थवाद कुठं पाहायचं आहे आपल्याला, तर हे छांदोग्य उपनिषदामध्ये तुम्हाला काढून बघावं लागेल, म्हणजे मग तुमच्या ते ध्यानात येईल की त्यांनी कशी ब्रह्माची प्रशंसा केलेली आहे. आणि उपपत्ती काय सांगितलंय, उपपत्ती शेवटला उपपत्ती सांगितलं, म्हणजे 6 पॉईंट सांगितलेले आहेत त्यांनी, अशा पद्धतीने अभ्यास करावा म्हणून. तर उपपत्ती स्वरूप वर्णन. शिष्य म्हणतो उपपत्ती म्हणजे काय. गुरु म्हणतात प्रकरणाने प्रतिपादित म्हणजे दृष्टांत देऊन आत्मवस्तू सांगणे. उपपत्तीचा अर्थ काय आहे, दृष्टांत द्यायचा आणि दृष्टांत देऊन सिद्धांत सांगायचा, त्याला म्हणतात उपपत्ती स्वरूप वर्णन. प्रकरणाने प्रतिपादित अशा अद्वितीय आत्मवस्तूचे दृष्टांताने जे प्रतिपादन करणे त्यास उपपत्ती म्हणतात. मग त्याने उदाहरण दिलेलं आहे, मर्तिकेचा पिंड जाणल्याने. आता मर्तिकेचा म्हणजे मातीचा पिंड जाणल्याने घट शरीराधिक मातीची निरनिराळ्या तऱ्हेची भांडी. दृष्टांत काय दिलं त्यांनी, गाडग्याचा दृष्टांत दिला. गाडग्याचं जर तुम्ही त्या गाडगे जर निरनिराळे गाडगे पाहिले, वेगवेगळे प्रकारचे जर गाडगे पाहिले, तर आपल्याला सर्व त्याच्यामध्ये मातीच आहे असं कळून येतं. जरी गाडगे वेगवेगळ्या रूपानं दिसत असले, वेगवेगळ्या आकाराचे जरी असले, तर त्यामध्ये माती असते. किंवा सोन्याचे अलंकार जर तुम्ही पाहिले तर अनेक प्रकारचे अलंकार असतात, पण त्याच्यामध्ये सोनंच असतं. तर आता हे ध्यानात आलं का, मातीचा म्हणजे गाडग्याचा दृष्टांत दिला. अनेक प्रकारची गाडगे असले तरी त्यामध्ये मातीच असते. जसं सोनं असतं, सोन्याचे अलंकार तुम्ही अनेक प्रकारचे सोन्याचे अलंकार जरी पाहिले तरी ते सोनंच असतं. तसं तुम्हाला हे सर्व जगत्रय जरी दिसत असलं तरी सर्व ब्रह्मच आहे, आत्मस्वरूपच आहे, त्याच्यावर बनलेलं आहे. हे कार्य आहे पंचमहाभूतांचं, कारण आहे आत्मस्वरूप. आत्मस्वरूपाचं त्याचं कारण आहे. जसं गाडग्याला कारण काय आहे, माती आहे, आणि अलंकाराला कारण काय आहे, सोनं आहे, त्याप्रमाणे ह्या जगाला कारण परमात्मा आहे. म्हणून ह्या परमात्म्यावर सगळं बनलं तर ते त्याचंच आहे, त्यानंच बनवलेलं आहे. सर्व मिथ्या जरी मिथ्या असलं, कल्पित असलं, तरी सुद्धा त्यानंच बनवलेलं आहे. आणि आपापल्या कर्मानुसार त्याने आपल्याला फल परमात्मा प्रदान करतो. म्हणून आपल्याला असं वाटतं की मी फार देवदेव करतो, मी पूजा करतो, मी ध्यान करतो, जप करतो, पण तरीसुद्धा मला संकट येतात वगैरे. तर ते काय येतात, तर आपलं शरीर हे प्रारब्धानं म्हणजे सुखादुखानंच शरीर मिळालेलं असतं. मग आपल्याला सुख असलं की बरं वाटतं, दुःख असलं की नको वाटतं, तर ते आपल्या प्रारब्धानंच असतं. म्हणून तर आता हा संसारानं मिळालेला म्हणजे हा जे संसार आहे देहाचा, जन्मायचा आणि मरायचं, हा आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यावर संपत असतो. मग असणारं पुढं म्हणले याचं काय करायचंय आपल्याला, ह्या सर्वांचं अभ्यास करून, ह्या 6चा अभ्यास करून, म्हणजे श्रवण म्हणतात ते केल्यानंतर मग मनुष्याने हे श्रवण अशा पद्धतीने केल्यावर मग मनन करायचं. तर मनन म्हणजे काय म्हणून सांगितलं त्यांनी. मनन कशाला म्हणतात, ब्रह्माविषयी संशय न राहणे, आत्मस्वरूपाविषयी संशय न राहणे, किंवा माझा आत्माच ब्रह्मरूप आहे असं कळणे, याच्याबद्दल कुठलाही संशय न राहणे, त्यालाच काय म्हणायचं, मनन. तर श्रवण केलेले जे अद्वितीय ब्रह्मवस्तू त्या संबंधाने होणाऱ्या असंभावनारूप संशयरूप बोधाची निवृत्ती व्हावी, यथार्थ वेदांतानुसार युक्तीच्या द्वारे निरंतर जे त्याचे चिंतन, त्याला निधिध्यासन म्हणावे. आणि पुन्हा ह्या मननाचं जे वेळेस तुम्ही पुन्हा पुन्हा आठवता त्याला निधिध्यासन असं म्हणतात. तर ते निधिध्यासनाचे स्वरूप म्हणले काय आहे ते मला सांगा. तर ते सांगतात की अनात्मा म्हणून जेवढे आहे ते मी नाही, आणि अद्वैत वस्तू माझा आत्माच ब्रह्मरूप आहे असं आपण सतत त्याचं डोक्यामध्ये आपल्या ठेवणे, याला म्हणायचं निधिध्यासन. निधिध्यासन म्हणजे आत्मा. आता आपल्याला वाटतं की महाराज म्हणतात आत्मा आहे, ब्रह्म आहे, तर मग आता कोणता आत्मा आणि कोणतं ब्रह्म, आपण कसं ब्रह्म होतो वगैरे काय. इथं ब्रह्म वगैरे व्हायचं नाही, तुम्ही मूळचेच ब्रह्म आहेत. इथं ब्रह्म तुम्हाला आम्ही करत नाहीत, तुम्हीच ब्रह्मरूप आहात हे तुम्हाला कळून घ्यायचं आहे.
तर मग आता निधिध्यासन कसं करायचं म्हणतात, तर आपण देह नाही, आपण क्रश्य स्थूल क्रश्य रस व दीर्घ नाही, आपण वर्णाश्रमी इत्यादी नाही. हे जे पंचीकरणामध्ये देहाबद्दलचं जे वर्णन केलेलं आहे ते सर्व चारी देह, या चारी देहाचा मी द्रष्टा आहे, साक्षी आहे, या चारी देह मी नाही, असं प्रकारचं ध्यानात ठेवायचं. म्हणजे मागे एका प्रसंगी स्पष्ट सांगितल्याप्रमाणे विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करून आपण प्रत्येगात्मा द्रष्टा साक्षी सच्चिदानंद शुद्ध बुद्ध मुक्त अजन्मा अजरामर अक्रिय असंग अद्वितीय ब्रह्मरूपावा अशा मान्याने उत्पन्न होणाऱ्या सजातीय प्रत्ययाच्या प्रवाहास मनात जे स्थिर करणे त्यास निधिध्यासन म्हणतात. निधिध्यासनानंतर करीय साक्षात्कार म्हणजे आत्म्याच्या निसंदेह अपरोक्षानुभव साक्षात्काराचे संपादन करावे. मग आता तुमचं हे निधिध्यासन झालं. निधिध्यासन झाल्यावर मग असणारं आपल्याला दृढ अपरोक्ष ज्ञान असं कळलं पाहिजे की मी ह्या सर्व सृष्टीचा, मी देहाचा, ह्या सर्वांचा मी कसा आहे, द्रष्टा आहे, साक्षी आहे, कुटस्थ आहे, हे ध्यानात घ्या. तर अशा पद्धतीचं याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे दोह्याच्या पूर्वार्धात श्रवण मनन निधिध्यासन करून आत्म्याचा साक्षात्कार करावा असे सद्गुरूंनी सांगितलेले आहे. आता पुढे उत्तरार्धामध्ये साक्षात्काराच्या रूपाने सद्गुरूस वर्णन करतात. सच्चिदानंद इति साक्षात अपरोक्ष अंतकरणाच्या अहमादी वृत्तीचा प्रकाशक सच्चिदानंद ब्रह्म आपणचा असा जो अनुभव घेणे त्याला साक्षात्कार असे म्हणतात. साक्षात्कार म्हणजे कशाला म्हणायचं ते बघा. आता आपल्याला वाटतंय साक्षात्कार म्हणलं की काहीतरी मला निळं पिवळं पांढरं चमकलं, मला प्रकाश दिसला, मला वगैरे वगैरे, तर याला साक्षात्कार म्हणत नाही. तुमच्या आमच्या वृत्तीला माझा आत्मा ब्रह्मरूप आहे अशा पद्धतीचा किंवा सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान त्याला साक्षात्कार असं म्हणतात. आणि हे वेद पुकार म्हणजे वेद उच्च स्वराने सांगतात. तर वेदाने काय केलेलं आहे असं सांगून ठेवलेलं आहे. पूर्वी श्रवण मनन निधिध्यासन ह्या 3 आत्मसाक्षात्कार होण्याची साधने आहेत असे सांगितलेले आहे. तर आत्मसाक्षात्काराची साधनं ध्यानात घ्या. आत्मसाक्षात्कार जर ज्यांना व्हावासा वाटत असेल, देव कळावासा वाटत असेल, मी कोण आहे हे कळावंसं वाटत असेल, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे हे कळावंसं वाटत असेल, तर त्या साधकाने श्रवण मनन निधिध्यासन या 3 आत्मसाक्षात्कार होण्याची साधने आहेत. तर ती साधनावर आपण आरूढ असलं पाहिजे. ही साधने जोपर्यंत चित्त शब्दाधिक विषयात आसक्त आहेत तोपर्यंत करता येण्यासारखी नाहीत. बघा, हे श्रवण मनन आणि निधिध्यासन आपण जर असणारं आत्मसाक्षात्कार होण्याची साधने आहेत असं सांगितलं आणि त्याच्यामध्ये आपलं जर चित्त शब्दाधिक विषयामध्ये आसक्त असेल तोपर्यंत करता येण्यासारखी नाहीत. यासाठी विषयाचा विसाप्रमाणे त्याग करून शब्दामादी घट साधनाने संपन्न होऊन ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शरण जाणे. काय म्हणले त्यांनी बघा की आपण अधिकारी होऊन आणि अधिकारी नाही पण कमी जास्त आवाज येत नाही का? काय कमी येतो का आवाज? आवाज वाढवा. आवाज तर वाढवलेला आवाज काय कमी नाही. कमी जास्तच व्हायला असं रेंज मध्ये होत असेल ते. रेंज होत असेल. आता तुमची माईक बंद करा म्हणजे येईल आवाज. समजा येतो का आवाज? येतोय आवाज येतोय. हा, बर. तर ते श्रवण मनन निध्यासन या 3 आत्मसाक्षात्कार होण्याची साधने आहेत असं सांगितलं. तर हे साधनं ध्यानात ठेवावं लागतात. आता तुम्हाला कुठंतरी जायचंय, मोटरसायकल साधन आहे, तर तुम्ही मोटरसायकल कुठंतरी ठेवताल आणि मग तुम्ही कुठंतरी पोहोचायचं असं म्हणताल, तर तुम्हाला साधनावरच आरूढ व्हावं लागेल. आणि आपण काय करतो, पाठापुरतं ऐकतो आणि पाठाच्या ऐकल्याच्या नंतर पुन्हा झालं म्हणून आपण पुन्हा त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. तर हे बार श्रवण जे केलेलं आहे, आज सकाळी पाठ झालेला आहे, तो दिवसभरामध्ये एकदा तरी तो ऐकला पाहिजे पुन्हा डबल. आणि मग तुम्हाला ते हळूहळू ऐकल्याच्या नंतर कळेल. पण आपल्याला असं होतंय की आपण त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि लक्ष न दिल्यामुळं मग ते आपल्याला कळत नाही आणि ते पाठ लय दिवसाला होऊन गेलं. त्याच्यामुळं बार सतत आपलं लक्ष कसं असलं पाहिजे त्याच्याकडेच असलं पाहिजे. तर आपलं लक्ष त्याच्याकडे जर नाही दिलं तर आपल्याला हे कळत नाही. म्हणून त्याचं परत बघा. तर हे
यासाठी विषयांचा विसाप्रमाणे त्याग करून, म्हणजे तुम्हाला अधिकारी कसं व्हायचं ते सांगायलेत. विषयांचा विसाप्रमाणे त्याग करून समाधी घट साधनांनी संपन्न होऊन ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शरण जाणे आणि त्यांच्याद्वारा श्रवण मनन आदी करून आत्मशास्त्राचे संपादन करणे हेच मोक्षप्राप्तीचे मुख्य साधन आहे. हेच मोक्षप्राप्तीचे मुख्य साधन आहे. यासाठी श्रवणादीद्वारा आत्म्याचा साक्षात्कार व्हावा म्हणून सत्पुरुषाचा समागम सदैव करावा. मग जर तुम्हाला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार व्हावा असा वाटत असेल तर ते म्हणतात की बाबा सत्पुरुषांचा समागम सदैव करावा. याविषयी आता पुढे गुरु सांगतात. तर ते काय करावं असं म्हणतात. विषयवत त्याग करी करी साधू संग, पोते सचिदानंद सदा जेमनो ते मा भंग. तर शब्द स्पर्श रूपप्रसादी जे निषिद्ध विषय आहेत त्यांचा विसाप्रमाणे त्याग करून, बघा आता तुम्हाला शेवटला आलं पंचीकरण. आता इथं शब्द काय वापरलेला आहे, तुम्हाला असं वाटत होतं, अशी भीती वाटत होती की शब्दस्पर्श रूपरसगंधांचा तुम्ही ते विषय तुम्ही विसाप्रमाणे त्याग करा असं जे पाठीमागं सांगितलंय ना आत्ताच. तर ते म्हणतात की निषिद्ध विषयाचा, इथे शब्द निषिद्ध विषय दिला त्यांनी शेवटला. शब्दस्पर्श रूपप्रसादी जे निषिद्ध विषय आहेत त्यांचा विसाप्रमाणे त्याग करून करिये साधुसंग, म्हणजे ज्ञान वैराग्य दया संतोष आकाम आक्रोध क्षमा सदाचार इत्यादी सुलक्षणाने संपन्न अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचा समागम करावा. काय सांगतात ते की ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय दयाळू अशा सद्गुरूचा संत समागम करावा, त्यांच्या संपर्कात राहावा असं म्हणतात. तर ध्यानात घ्या. मग आता हे लक्षणं, आता तुम्ही म्हणता बाबा हे लक्षणं, तर हे लक्षणं असं तुमचा प्रश्न पडेल तुमच्या मनाला की बाबा ही तरी लक्षणं महाराज तुमच्याकडे तरी आहेत का. तर हे तुमचा सुद्धा प्रश्न खरा होऊ शकतो. कारण इथं लक्षणं काय सांगितलेत बघा. ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे, दया पाहिजे, संतोष पाहिजे, आकाम आक्रोध क्षमा सदाचार इत्यादी सुलक्षणाने संपन्न श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू. मग अशा पद्धतीचे तुम्ही तरी आहेत का. तर मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की मी बाबांचा सेवक असल्या कारणानं तुमचे सद्गुरू सच्चिदानंद रोहिदास बाबाच मी असं तुम्हाला सांगतो. मला तुम्ही गुरु म्हणायची, सद्गुरू म्हणायची आवश्यकता नाही. माझ्या शरीराच्या आतून माझे सद्गुरू आहेत, ते आत्मस्वरूपानं असतात आणि त्यांनाच तुम्ही सद्गुरू म्हणा. मला सद्गुरू म्हणायची जरुरी पडत नाही, कारण या देहाची लक्षणं सद्गुरूच्या लक्षणाशी जुळत नसतात. हे देह म्हणजे साधन आहे, साधन, आणि या साधनाद्वारे तो परमात्माच, ते सद्गुरूच माझे सच्चिदानंद रोहिदास बाबा तुम्हाला उपदेश करतायत. हे डोक्यात घ्या. माझ्या सद्गुरू तेच तुमचे सद्गुरू. तर अशा सत्पुरुषांच्या समागमाने आपण स्वतःलाही क्षमा दया संतोषादी साधने प्राप्त होतात व त्या साधनापासून श्रवण मननादी झाल्याने आत्मज्ञान होऊन मोक्ष होतो. यासाठी सज्जनाचा संग सदैव करावा. जीवाने मोक्ष होण्यासाठी विषयाचा त्याग करून उत्तम साधने संपदावी असे अष्टावक्र मुनींनीही जनक राजाला सांगितलेले आहे. आता अष्टावक्र मुनींनी जनक राजाला काय सांगितलंय की या विषयांचा त्याग करून साधन चतुष्टयुक्त होऊन, म्हणजे अधिकारी होऊन तुम्ही काय करावा, तर हे आत्मस्वरूपाचं ज्ञान संपादन करावा. त्यासाठी त्यांनी पुढे एक श्लोक लिहिलेला आहे. मुक्ती मिच्छशी चेततात विषयवान विषयवत त्यज्य क्षमा अर्जव दया संतोष सत्य पियुष वद भजः. तर बा जनक राजा, जर तुला मुक्ती हवी असेल, अष्टवक्र मुनी जनक राजाला म्हणतात की बा जनक राजा, जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर शब्दादी 5 विषयांचा विसाप्रमाणे त्याग करून आणि क्षमा आर्जव. बघा, आपण क्षमा करायचं शिकलं पाहिजे. दुसऱ्याकडून चूक झाली तर आपण क्षमा करत नाहीत, त्याचा बदला घ्यायचा प्रयत्न आपण करतो. तर बदला घ्यायचं हे मनामध्ये कधीही राहू नये मनुष्याच्या. जर बदला घ्यायचं मनुष्याच्या मनामध्ये राहिलं तर ती समोरची व्यक्ती वेगळी आणि मी वेगळा असा अर्थ होतो. म्हणून ते म्हणतात की क्षमा असली पाहिजे, चुकीला क्षमा केली पाहिजे, माफ केलं पाहिजे. आणि मग आर्जव म्हणजे सरळपणा. आपण काय करतो की वाकड्यात चलतो. प्रत्येकाला व्यवहारामध्ये प्रत्येकजण एकूणमेकाला वाकडं चलतं, असं वाकडं चलू नये, सरळपणा असावा.
जया संतोष, सतत आपण आनंदी असलं पाहिजे. आणि जर तुम्ही चिंतन करताल तर आनंदी राहता, चिंतन नाही केल्यावर आनंद राहत नसतो. आणि सत्य, बघा सत्य काय, ते परब्रह्म सत्य, आपला आत्मा सत्य आहे. या पंचकडीचे, आता ही पंचकडी सांगितली, क्षमा, आर्जव, जया, संतोष आणि सत्य. क्षमा, आर्जव, जया, संतोष आणि सत्य या पंचकडीचे अमृताप्रमाणे सेवन करावे. सतत अशा पद्धतीने वागावं म्हणतात. दोह्याच्या प्रवर्धामध्ये विषयाचा त्याग करून महात्म्या साधूचा समागम करावा असे सांगितलेले आहे. आता पुढे उत्तरार्ध गुरु निरूपण करतात. मग तुम्ही सांगा, गुरुकडं जायचं आणि आपल्याकडं हे जर नसेल, क्षमा नसेल, आर्जव नसेल, जया नसेल, संतोष नसेल, सत्य काय कळत नसेल, किंवा आपण अधिकारी नसतो तर आपल्याला हे कळत नाही. मग असणारं ते कळण्यासाठी आपण यांचा, ह्या 5 जणांचा क्षमा, आर्जव, सरळपणा, जया, संतोष आणि सत्य आणि अधिकारी बनून आपण त्यांना शरण गेलं पाहिजे, साधू संतांना. मग म्हणले, देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी दिदिकांचा प्रकाशक प्रत्येकात्मा सदा म्हणजे जागृत आदी 3 अवस्थात. आपल्याला ह्या जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती 3 अवस्थात, त्याचप्रमाणे भूत, भविष्य, वर्तमान आदी 3 कालात सच्चिदानंद म्हणजे ब्रह्मरूप आहो, असं आपल्या अंतकरणाच्या वरतीला ज्ञान कळालं पाहिजे. शिवाय आपण प्रत्येकात्मा जेमनोते म्हणजे मन आणि वाणी यास अगोचर आहे. मनाला आणि वाणीला हे स्वरूप कळत नाही, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून अप्रेमेय प्रत्यक्षादी प्रमाणास अविषय म्हणजे न कळणारा, स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश जसा आहे तसाच, म्हणजे परमात्मा जसा आहे तसाच, म्हणजे जेमनोते माभंग, ज्यास कधी भंग नाही, अशा प्रकारचा आहो. मग आपल्याला आपण अमर आहोत असं आपल्याला कळतं. पोते सच्चिदानंद सदा या चरणाच्या भावार्थाने असे समजते की सच्चिदानंद रूप परमात्मा सर्व मनुष्य स्वात्मरूपे करून सदा सर्वदा प्राप्तच असतो, परंतु केवळ अविद्येच्या योगानेच अप्राप्त आहे असा भास होतो. त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी कित्येक जिज्ञासू जप, तप, तीर्थ इत्यादी अनेक साधनांचे अनुष्ठाने करतात. बघा, परमात्मा हा तुम्हीच आहात, तुमच्या जवळच आहे आत्मस्वरूप. पण आपल्याला वाटतं जप केलं, तप केलं, तीर्थयात्रा केल्या, मोठमोठ्या मठाधिपतींना जर भेटलं तर आपल्याला देव कळेल, असं काही नाही. त्याला सद्गुरूच भेटावं लागतात, साधूची संगती व्हावी लागते, सत्संगती व्हावी लागते, आणि त्यानंच हे आपल्याला कळत असतं. श्रवण मनन निध्यासनानं तरी सुद्धा त्याच्या बाह्यंगाचाही म्हणजे वरवरची देखील प्राप्ती होत नाही. कशानं? जप, तप, तीर्थयात्रा वगैरे कर्म उपासना केल्यानं आपल्याला प्राप्ती होत नसून श्रवण मनन निध्यासन करून, संतांचा समागम करून, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंचा समागम करूनच हे कळत असतं. समागमचा अर्थ आहे की त्यांच्या संपर्कामध्ये राहून त्यांनी सांगितलेलं श्रवण मनन निध्यासन करणे. तर परंतु जेव्हा त्यास अत्यंत दयाळू ब्रह्मनिष्ठ सद्गुरू भेटून ते प्रत्येकात्म्याच्या रूपाने परमात्म्याचा उपदेश करतात, तेव्हाच त्यास विद्या प्राप्त होऊन तिच्या योगाने त्यांचा अविद्येची निवृत्ती होऊन आत्मा प्राप्त झाला आहे असे त्यास भासू लागते. एवढ्यावरूनच परमात्म्याची प्राप्ती म्हणजे त्यास पूर्वी नव्हती ती आता झाली असे काही होत नाही. तर तुम्ही मूळचेच परमात्मा आहात. तुम्हाला झालेला जो भ्रम आहे तो भ्रम काढण्यासाठी श्रवण मनन निध्यासन करायचं असतं. त्याच पूर्वी नव्हती व ती आता झाली असे काही होत नाही. तर परमात्मा सदा प्राप्तच आहे, त्यालाच म्हणतात प्राप्ताची प्राप्ती. आता प्राप्ताची प्राप्ती म्हणलं की ध्यानात ठेवा, आपल्या कानावरच पेन्सिल ठेवलेली आहे, कारागिरानं पेन्सिल. आता पेन्सिल कुठं ठेवलेली आहे? कानावर ठेवलेली. आणि आपल्याला ते लिहायचं तर त्याच्याकडून विसर पडला त्याला की पेन्सिल कुठं आहे, म्हणून तो घरच्यांना इकडं तिकडं लेकरा बाळांना म्हणतो, अरे माझी पेन्सिल कुणी नेली. लेकरं खेळत खेळत उचलली असेल त्यांनी, पहा इकडं तिकडं. आणि मग दुसऱ्या समोरच्या एका लेकराने सांगावा, दादा मामा हे तुमच्या कानावरच तुम्ही पेन्सिल ठेवली, आम्हाला तुम्ही पेन्सिल मागता. म्हणजे पेन्सिल प्राप्त होती की नाही? मग पेन्सिल तुमच्याच कानापाशी म्हणजे तुमच्याच जवळ ठेवलेली आणि तुम्ही दुसरीकडं धुंदळतात, तर ती कशी सापडेल आपल्याला? म्हणून ध्यानात ठेवा, तुमचा आत्मा हा तुमच्या जीवात्मा जे आहे ते तुमच्या हृदयामध्ये त्याचं वास्तव्य असताना तुम्ही देव धुंडायला इकडं तिकडं पाहता. तर देव बाहेर देव आहे परंतु आपल्याला आपल्या आतमध्ये बी आपला आत्मा आहे, आणि आपला आत्मा सच्चिदानंद रूप आत्मा ब्रह्मरूप आहे असं आपल्या ध्यानात येत असतं. तर एखाद्याचा स्वकंठाभरण, आता त्याने दुसरा दृष्टांत दिलेला आहे, आपल्या गळ्यातल्या कंठीसारखा दागिना गळ्यातच असून, म्हणजे त्या एखाद्यानं काय जास्त गळ्यातला दागिना असा लांब जर असेल थोडासा, आता लाकीट आहे समजा 10 तोळ्याचं असलं तर ते थोडं मोठं होईल, पण तेच लाकीट समजा शर्टाच्या इकडे असं जर गेलं आणि त्याला भास झाला असा गळ्याला हात लावून की बाबा माझं लाकीट काय झालं,
आता लाकीट काय हरवलं नव्हतं, शर्टाच्या मध्ये असं थोडं पलीकडे गेलं होतं, पण हात लावला गळ्याला आणि बघितलं, म्हणले माझं लाकीटच नाही आणि घाबरून गेला. पण दुसऱ्याने सांगितलं, म्हणले पलीकडे जरा बघा, शर्टाच्या खाली चमकायला लागले, म्हणले तिथंच दिसतंय. आता ते काय हरवलं होतं का? नव्हतं. तसंच आहे म्हणले, आपलं आत्मस्वरूप आपल्या जवळच आहे. तर म्हणून असणारं त्यांनी अशा पद्धतीनं हे आपल्याला दृष्टांत देऊन त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर याच न्यायाने सच्चिदानंद परमात्मा सदा प्राप्तच आहे. बघा, ध्यानात घ्या, हे दोन दृष्टांत सांगितले तुम्हाला. याचप्रमाणे सच्चिदानंद परमात्मा सदा प्राप्तच आहे. जेमनो ते माभंग या चरणाच्या भावार्थाने असे समजून येते की प्रत्येक आत्मा स्वभावताच परमात्मा असून मुक्त आहे. तो म्हणजे पहिल्याने जीवरूप असतो, मागावून परमात्म्याच्या रूपाचा होतो, किंवा तो प्रथमच बद्ध असतो आणि मागावून मुक्त होतो, अशातला बिलकुल प्रकार नाही. आता ध्यानात घ्या, तुम्ही बद्ध नाहीत, तुम्हाला काही कळत नाही असं नाही, तुम्हाला सर्वच कळतंय आणि तुम्ही मुक्तच आहात, हे ध्यानात घ्या. पण आता तुम्ही मुक्त असून सुद्धा असं म्हणता की आम्हाला काय ते ब्रह्म कळत नाही, आत्मा कळत नाही. मग आपण सर्व म्हणून निध्यासन करायचं, अशातला बिलकुल प्रकार नाही. सूर्याला ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस नाहीत. आता सूर्याला रात्र आणि दिवस आहे का? सूर्यापाशी रात्र दिवस नसते. आता रात्रीचा तुम्ही दिवा जरी लावला का, त्या दिव्याला रात्र माहीत नाही, ध्यानात ठेवा. दिवा हा प्रकाश रूप असतो, तसं दिव्याला रात्र कळत नाही, किंवा सूर्याला सुद्धा रात्र आणि दिवस नसतो. ते आम्हाला कळतं रात्र आणि दिवस. तर अशातला बिलकुल प्रकार नाही. सूर्याला ज्याप्रमाणे रात्र दिवस नाही, त्याप्रमाणे निरंतर अचिंत्य चैतन्य घन परिपूर्ण परमात्म्यालाही परमात्मदृष्ट्या बंध आणि मोक्ष दोन्ही नाहीत. सूर्याला जशी रात्र आणि दिवस नाही, तसं आत्मस्वरूपाला बंध नाही, मोक्ष नाही, ध्यानात ठेवा. आतापर्यंत आपण मोक्ष व्हावा असं म्हणत होतो. तुम्ही बंधच नाही, तुम्हाला कोणी बांधलेलंच नाही, तर तुम्हाला मोक्ष काय पाहिजे? फक्त तुम्हाला कळून घ्यायचंय की मी मुक्त कसा आहे, आणि आत्मा हा सदा सर्वदा मुक्तच असतो. फक्त आपल्या वृत्तीला काय करावं लागतं हे कळून घ्यावं लागतं, आणि त्यासाठी सर्व मननिदेशनाची गरज आहे. तर बंध मोक्ष नाही, ही दोन्ही नाही, तर श्रुती सुद्धा असंच सांगते आहे, जो ब्रह्म असेल तोच ब्रह्मास प्राप्त होईल, मुक्त असेल तोच मुक्त. इत्यादी मनुष्य प्रथम जीवरूप असून कर्म उपासनादी साधनांच्या योगाने पाठीमागून परमात्मरूप होतो असे जर म्हटले तर ते म्हणणे बरोबर नाही. तुम्ही असं म्हणताल की कर्म उपासना केल्यानं मुक्त होतं, तर कर्म उपासना केल्यानं मुक्त होत नसतो मनुष्य. आपण काय करतो, आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण देव गोळा करतो, चांदीचे, सोन्याचे, पितळाचे, मातीचे, लाकडाचे, दगडाचे देव गोळा करतो आपण, आणि त्या देवाची आपण पूजा करतो. आता जेवढे तुम्ही चांदीचे, लाकडाचे, दगडाचे, मातीचे सगळे देव तयार केले आणि त्याची पूजा जरी केली तरी त्या देवाला कळत नाही की माझी हे पूजा करायला म्हणून. कोणत्या देवाला? ह्या देवाला कळत नाही आपण चांदीचे, सोन्याचे, मातीचे, लाकडाचे, पितळाचे बनवलेले, त्या देवांना कळत नाही की हे माझी पूजा करतायत म्हणून. तुम्हालाच कळतं मी पूजा करतोय परमात्म्याची म्हणून. पण तुम्ही त्याला परमात्मा म्हणायला लागलात. तो परमात्मा म्हणजे ते बनवलेल्या मूर्त्या तुम्हाला जाणत नाहीत, तर तुम्हालाच त्या मूर्त्या कळतात आणि मी पूजा करतो असं म्हणतात. तर तुम्हाला असणारं आत्मस्वरूपाचं चिंतन करायला सांगितलं, ओरिजिनल चिंतन. आता तुम्हीच भगवंत आहेत, तर तुम्हीच भगवंत आहेत म्हणून कळून घेऊन तुम्हाला हा देह दिला, ते भजनासाठी दिला. बघा इथं ते सांगितले त्यांनी आता साधू संतांनी, देहे दिला देवे भजना गोमट्टा, पुढे झाला फाटा बादिकेचा. मग आता आपल्याला काय होतं पुढं, तर आपण वेगळं समजायला लागतो, देव वेगळं समजायला लागतो, शरीरालाच मी म्हणायला लागतो, आणि मग सगळा घोटाळा होऊन जातो. माय बाबा ध्यानात ठेवा, आपणच ब्रह्मरूप आहोत. आपण साधक जो अधिकारी झालेला आहे, त्या अधिकाऱ्यानं फक्त श्रवण मनन निधिध्यासन एवढंच करायला सांगितलं साधू संतांनी. असं माझं म्हणणं नाही. दशोपनिषद असतील, तुमचे गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, तुकाराम गाथा असेल, त्याने अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओजे त्यास तैसे देऊ, त्याप्रमाणे. आता आम्हाला काही कळतच नाही म्हणून ते म्हणते जा देवळामध्ये, घ्या दर्शन, करा देवाची पूजा, जा तीर्थयात्रेला, असं वगैरे सांगितलं जातं. कारण त्या जीवाला काही कळतच नाही, त्याच्यामुळे त्यांना ते सांगितलं जातं. परंतु जे अधिकारी बनलेले आहेत आणि हे अधिकाऱ्यासाठी ग्रंथ आहेत, अधिकारी नसेल त्यासाठी हा ग्रंथ नाही. आणि तुम्ही म्हणताल मग आता आम्हाला ह्याच्यातल्या अधिकारातले लक्षणं आमच्याकडे जुळत नाही. ज्या अर्थी तुम्ही अधिकारीच आहात म्हणूनच ऐकायला बसलेले आहात, अधिकारी नसता तर तुम्ही ऐकायला बसले नसते. ध्यानात ठेवा. जरी तुमच्याकडे काही कमी जास्त लक्षणं असतील तर तुम्ही चिंतन करावं लागतं. चिंतन केलं की तुम्हाला अधिकार प्राप्त होत असतो. ध्यानात ठेवा. तुम्ही म्हणता ना कशानं अधिकार प्राप्त होईल, तर अधिकार होत असतो चिंतनानं.
आणि चिंतन केल्याच्या नंतर मग श्रवण मनन निध्यासन होत असतं, हे ध्यानात ठेवायला विसरू नका. कारण तुम्ही कितीही कर्म उपासना करीत बसलात तरी परमात्मा तुम्ही आहात हे आपल्याला कळत नसतं. म्हणून ध्यानात ठेवायचं, कारण तो पूर्वी परमात्मा रूप नसून जर आता परमात्मा रूप झाला आहे तर केव्हा ना केव्हा तरी त्याचा क्षय झालाच पाहिजे. सर्व धातू तसाच राहू शकेल असे नाही. समज की मूळची धातू तांब्या असून मागाहून निरळ्या कोणत्या तरी औषधाच्या रसाच्या संस्काराने पिवळेपणा येऊन त्याचे सोने झाले असे भासले तरी पण कालांतराने त्याच्यावर औषधाच्या रसाची शक्ती क्षीण झाली, म्हणजे त्यास प्राप्त झालेले खोटे सोने पण कमी होत जाऊन शेवटी केव्हा तरी अगदी नाहीसे झालेच पाहिजे. यासाठी प्रत्येकात्मा स्वभावताच परमात्मरूप आहे असे जाणावे. त्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे. किंवा एखाद्या वस्तूला तुम्ही सोन्याचे वरी जरी त्याला हे दिलं, समजा सोन्याचं पाणी दिलं एखाद्या वस्तूला, तर ते काही वर्षांनी, समजा 100 वर्षांनी म्हणा, 50 वर्षांनी म्हणा का होईना, पण ते वरचं जर निघून गेलं तर आतमध्ये काय राहणार, ती मूळची वस्तू राहणार. तर तशा पद्धतीचं दृष्टांत देऊन त्यांनी सांगितलं. तरी त्यासाठी म्हणले तुमचा प्रत्येकात्मा तसा नाही, म्हणजे आत्मा आपला तसा नाही, त्याला वरून कशाचे पुट वगैरे काही त्याला दिलेलं नाही. तो मूळचाच सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे. म्हणजे तुम्ही मूळचेच देव आहात, म्हणून तुम्हाला देव आहात एवढं सांगायचंय. तुम्हाला आम्ही देव करीत नाही, तुम्ही मूळचेच देव आहेत. पण तुम्हाला असं वाटतं की गुरुने आम्हाला देव बनवलं, आम्हाला देव केलं. आम्ही तुम्हाला देव बनवित नाही, तुम्ही मूळचेच देव आहात. तुम्हाला आम्ही फक्त कळून देतो की तुम्हीच तुमचा आत्माच देव आहे. यासाठी प्रत्येकात्मा स्वभावताचा परमात्मरूप आहे असे जाणावे. कर्माने आणि उपासनेने परमात्मरूप तो होतो असे नाही, म्हणून जेवनो ते माभंग आहे असे म्हटलेले आहे. प्रत्येकात्म्याचा बोध ब्रह्मनिष्ठ सद्गुरू समागम केला असता होतो, म्हणून सदैव सत्संग करावा. तर म्हणले सत्संगाने संसार बंधनाची निवृत्ती होऊन मोक्ष प्राप्ती होते. आता सत्संगानं काय होतं, तर संसार बंधनाची निवृत्ती होते. म्हणजे जन्म मरण कोणाला आहे, तर देहाला आहे असं कळतं आपल्याला. ध्यानात ठेवा, जन्म मरण कशाला आहे, देहाला जन्म मरण आहे. आणि आपण तर सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत, आपल्याला मरण नाही माय बाप हो. पण जोपर्यंत देहाची आसक्ती सुटत नाही, देहाकडून होणारी सर्व जी कर्म आहेत ती मी केले म्हणतो आणि जीव बनतो, आणि म्हणून जन्म मरण चुकत नाही, हे ध्यानात घ्या. म्हणून याविषयी श्री गीतेचे प्रमाण सांगतो. म्हणले गीतेमध्ये सांगितलेलं आहे, सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्माद ती प्रयत्न सत्संग सततम कुरु. सत्संगेन म्हणजे ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या समागमाने परप्राप्य म्हणजे सच्चिदानंद परिपूर्ण नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा परमात्म्याच्या ठिकाणी स्वात्मरूपाने प्राप्त होऊन, दुस्तर म्हणजे समुद्राप्रमाणे तरुण जाण्यास कठीण असा जो संसार, ते अचिरात म्हणजे ताबडतोब तरते, म्हणजे तरुण मनुष्य पार जातो. तर संसाराचं वर्णन त्यांनी समुद्र रूपाने वर्णन केलेलं आहे. संसार कसा आहे म्हणून सांगतात. जन्ममरणाचा संसार वेगळा आणि समुद्र सागर वेगळा. तर समुद्र सागराचं वर्णन त्यांनी इथं केलेलं आहे. म्हणजे आपल्याला संसार कळेल आपल्याला, आहे की नाही. तर संसाराचे समुद्र रूपाने वर्णन आहे. गुरु महाराज संसार समुद्राप्रमाणे तरुण जाण्यास कठीण आहे असे आपण सांगितले. पण समुद्रात तर भवरे सुपारी मासे इत्यादी असतात, तसे संसारात कुठे असतात ते कृपा करून सांगावे. ते म्हणले बाबा ह्या समुद्रामध्ये जर गेलं तर तिथं भवरे असतात, मोठमोठे मासे असतात, सुसरी असतात. आणि मग त्या जसं समुद्रामध्ये जसं आहे तसं ह्या जन्ममरणाच्या संसारामध्ये काय आहे ते आम्हाला कृपा करून सांगा. तर याला काय आहे म्हणले, हे कळण्यासाठी आपल्याला सदा सत्संगाची आवश्यकता आहे. समुद्रातल्या प्रमाणे संसारातही आता बघा, समुद्रामध्ये जसे सुसरी आहेत, भवरे आहेत, मासे आहेत, अनेक प्रकारचे जलचर प्राणी असतात, आणि तशाच पद्धतीचं गुरु म्हणतात समुद्रातल्या प्रमाणे संसारातही स्त्री पुत्रांच्या ठाई जो मोह, ध्यानात ठेवा, स्त्री पुत्रांच्या ठाई जो मोह तद्रूप आवर्त भवरे आहेत, त्यात काम क्रोध लोभ अहंकार रूप सुसरी आहेत व मासे आहेत. आता तुम्ही म्हणता ना स्त्री पुत्राच्या ठाई मोह ठेवा, नाही तर काय ठेवावा. मग मोह नसतो का, प्रेम नसतं का. मायबापा ध्यानात ठेवा, प्रेम असणं वेगळं आणि मोह असणं वेगळं. आपल्याला अर्थ कळत नाहीत म्हणून तो सारा घोटाळा होतो. आपण अर्थ चुकीचा घेतो. प्रेम असावं पण मोह नसावा,
हे ध्यानात घ्या. त्यात काम, क्रोध, लोभ, अहंकार रूप सुस्त्री आहेत. शुद्धात रश्या, हर्ष, शोकतेतल्या मोठ्या उर्मी लाटा आहेत. अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव हे 3 ताप मिळून त्यातले वडवानर म्हणजे अग्नी आहेत. निरंतर असणारी दुर्वासना ही त्यातलं शेवाळ आहे व अनेक विषय मिळून त्यात भरलेले पाणी आहे. असा हा संसार समुद्र. सत्संग द्वारा आत्म्याचा बोध झाल्याने अगदी विलंब न लावता नौकेच्या योगाने समुद्र पार तरून जाता येतो. त्याप्रमाणे पार जाता येतो. तर नामचिंतन रूपी नौका आहे. त्या नामाच्या नौकेवर बसून तर माऊली ज्ञानोबरायांचं एक प्रमाण सुद्धा आहे. काय प्रमाण आहे ते नामाचं रे? अरे ववी ज्ञानेश्वर माऊलींची ती ववी काय ज्ञानेश्वरीतली का? ते दुसरी वही होती नाही. काय माणसं तुम्ही. तर त्यांना म्हणजे जयापासी पांडवा हरपला मी गिवसावा, जेत नाम घोष करीती बरवा माझा. जयापासी पांडवा हरपला मी गिवसावा. जर तुम्ही मला स्वादायला गेला तर जर मी कुठं हरपलो असं तुम्हाला वाटत असन तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात जयापासी पांडवाला हरपला मी गिवसावा. तुम्हाला जर हरपलोय असं वाटत असेल आणि मी कुठं सापडेल तर जे माझे नामचिंतन करत असतील आणि त्यांच्या जवळ मी राहतो अशी ही ज्ञानोबरायांची ववी आहे. तयापासी पांडवाला हरपला मी गिवसावा, जेत नाम घोष करीती बरवा माझा. म्हणजे नामघोष म्हणजे हे नामाचं चिंतन ज्याच्याकडे असेल तिथं मी हजर असतो म्हणतात. हे ध्यानात ठेवा. त्यासाठी तुम्हाला ती वही सांगितली. तर ते म्हणले तस्मात म्हणजे म्हणून अतिप्रयत्नेन म्हणजे भगीरथ प्रयत्न करून म्हणजे पुन्हा वर्ण समाधी स्वधर्माच्या अनुष्ठानाने केलेला यज्ञ, दान, जप, तप इत्यादी साधनाने अंतकरणाची शुद्धी केल्याने विवेकादी साधन संपन्न होऊन आणि एकाग्र चित्ताने ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या सदुपदेशाचे ग्रहण करून जेवणा खाण्यासारख्या आवश्यक गोष्टींचीही जरूर पडल्यास पर्वा न करता म्हणजे कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता म्हणजे जेवायस बसणार इतक्याच जर किंवा जेवतानाही सत्समागमाचा लाभ होत असेल तर जेवणही तितका वेळ सोडून म्हणजे अर्थात ते मागे पुढे करून सतसंग सततम कुरु म्हणजे सत्पुरुषांचा संग बा जीवा तू निरंतर कर आणि सर्व काल सद्विचार करण्यासंबंधाने शास्त्राचे प्रमाण सांगतो म्हणले. आपण समजा थोडी आपल्याला अडचण जर आली तर आपण अडचणीचं उदाहरण पुढं करतो. पण साधू संत सांगतात की बाबा आपल्याला जेवणाची जरी वेळेच्या प्रसंगी जरी असणार संताची संगती जर आपल्याला होत असेल तर आपण तेवढं सोडून देऊन सुद्धा आपण काय केलं पाहिजे तर आपण त्याच्याशी संत समागमामध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. आपण निमित्त करतो नाही आज आम्हाला पाठाला यायचं होतं पण जरा माझ्या मागं काम असल्यामुळं ते फार अर्जंट काम होतं वगैरे सांगायला काही असतं. नाचता येईना अंगण वाकडं. आता मग ते माणूस काहीतरी सांगतं आणि सांगायला बऱ्याचशा गोष्टी असतात. परंतु संताची संगती करायची असेल, साधूची संगती करायची असेल तर सर्व कर्म सोडून देऊन आपण संगती करणं आवश्यक आहे. म्हणून म्हणले सदा सद्विचार प्रमाण. तर काय सांगितलं? जागा झाल्यापासून झोपेपर्यंत, त्याचप्रमाणे विवेक झाल्यापासून ध्येयपात होईपर्यंत श्रद्धा भक्ती पुरस्सर वेदांत शास्त्राचा विचार करून बघा ते काय म्हणतात ते जागा झाल्यापासून झोपेपर्यंत त्याचप्रमाणे विवेक झाल्यापासून ध्येयपात होईपर्यंत श्रद्धा भक्ती पुरस्सर वेदांत शास्त्राचा विचार करून मनुष्याने कालातिक्रमण करीत राहावे. मनात काम क्रोधाधिकास एकिंचितही थारा देऊ नये. तात्पर्य एवढेच की सर्व काल वेदांत विचारात जर मन असेल तर काम क्रोधाधिकास उत्पन्न होण्यास अवसरच मिळणार नाही. बघा आपल्यामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार निर्माण व्हायला आपण जर नामचिंतन करत असू, शास्त्र असणारं पाहत असू, संतांची संगती करत असू तर हे काम क्रोधाधिकांना उत्पन्न होण्याला वेळच मिळत नाही. आणि मग हे काम क्रोध सुद्धा असणारे फार फार डेंजर आहे म्हणून सांगितलं ते काम क्रोध.
तर माऊली ज्ञानोबरायाने एका ओळीच्याद्वारे सांगितलंय, काम क्रोध हे चैतन्याच्या शेजारी वस्ती ज्ञानाच्या एकाहारी परवर्तले महामारी सावरतीना. माऊली ज्ञानोबरायांची ओवी आहे. तर हे काम क्रोध चैतन्याच्या शेजारी बसतात. जर आपण नामचिंतन नाही केलं, जर आपण शास्त्र नाही पाहत राहिलो, तर हे काम क्रोध आपला घात करतात. आणि आपले खरे शत्रू आपल्यामधले काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे आहेत. म्हणून या काम क्रोधांचा काय करावा? त्याग करावा. आणि त्याचा त्याग करायचा म्हणजे आपण नामचिंतन करत असू आणि शास्त्र जर पाहत असू तर ह्या कामक्रोधांचा त्याग होतो. आता प्रत्येक मनुष्याला खूप राग येतो, पण राग येणं म्हणजे आपला शत्रू आहे. काम क्रोध लोभ मद मत्सर आपले हे खरे शत्रू आहेत. यांना आवरायचंय आपण. आणि यांना जर नाही आवरलं तर ते आपला कधी घात करतील हे सांगता येत नाही. आणि खरे आपले घात करणारे हेच आहेत, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार. म्हणून म्हणले त्यांनी एक काय केलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे की आपल्याकडं बाबा समजा कोणी दुर्गुणी मनुष्य येत असतील तर त्यांची संगती कशी तोडावी. आपण काय करतो, दुर्गुणी मनुष्यांची संगती करतो आणि त्याचे मग असणारं आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणून आपण ते जर आला दुर्गुणी मनुष्य तर आपण काही न करता आपण आपलं चिंतन करत असू किंवा शास्त्र वाचत असू तर तेच बघावं म्हणले. त्यांचं आदरातिथ्य करू नये दुर्गुण मनुष्यांचं. आणि दुर्गुण मनुष्यांचे जर आदरातिथ्य नाही केलं तर ते निघून जातात, पुन्हा परत ते येत नाहीत. आपण त्यांचं स्वागत करतो आणि मग ते आपल्याकडे येतात. तसं हा झाला दृष्टांत. दृष्टांताचा सिद्धांत आहे. आपण काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार या पाहुण्यांचा आपण काय करतो तर आदर सत्कार करतो. म्हणजे ते आपल्यामध्ये प्रगट होऊ देतो आपण. आणि मग ते जर आपल्यामध्ये प्रगट झाले तर मग आपली दशा काय होईल तर बघा. दुर्गुणांची संगती करू नये म्हणजे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकाराची संगती करू नये. त्यांची संगती जर केली तर मग आपल्याला ते विपरीत अनुभव आणून देतात. तर मग साधू समागमाचे महत्त्व सांगितलेले आहे. ते साधू समागमाचं महत्त्व सांगतो आणि आपला पाठ संपवतो आहे. तर गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पस्तरुस्तता पापम तापम च दैन्यच हरेत साधू समागमः. तर गंगे स्नान केल्याने गंगामाई पापाचे शालन करते. गंगेमध्ये जर आंघोळ केली तर गंगामाई आपल्या म्हणजे समजा पापाचं शालन करते म्हणतात. परंतु दुसरा एक दृष्टांत दिला, चंद्रमा आपल्या शीतल किरणाने बाह्यताप नाहीसा करतो. कल्पवृक्ष चिंतीच सुपभोग देऊन दैन्याचा नाश करतो. पण आता ही गंगामाय पाप घालवित असेल, वरून आपल्याला शुद्ध करत असेल, पुन्हा चंद्र आपल्याला शीतल किरण देत असतील, कल्पवृक्ष आपल्याला जे चिंतिलेलं आहे ते देत असतील, पण साधूचा ब्रह्मनिष्ठ सत्पुरुषांचा समागम तर काय होतं म्हणतात बघा. जर ब्रह्मनिष्ठ सत्पुरुषाचा समागम केला तर सर्व पाप आतले बाहेरचे सर्व ताप दैन्य तिघांचाही नाश करतो. म्हणून गंगा चंद्रमा आणि कल्पवृक्ष या तिघापेक्षाही सत्संग श्रेष्ठ आहे. जर गंगेनं आंघोळ केलेलं पाप जात जरी असलं तरी गंगामध्ये बुडून मरण्याची शक्यता असते, ध्यानात ठेवा. म्हणून त्यांनी सांगितलं की गंगा चंद्रमा कल्पवृक्ष या तिघापेक्षा सत्संग श्रेष्ठ आहे. आता तुम्ही कल्पवृक्षाखाली बसलात आणि जर कामक्रोधाची इच्छा करत असलात तर ते आपल्याला वाईट अनुभव आणून देतात. पण संताची संगती अशी एवढी श्रेष्ठ आहे म्हणतात की यासाठी जीवा संताची संगती सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून असणारा मनुष्य जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मनुष्याने सत्संग करीत राहावे. शिष्य म्हणतो गुरु महाराज जोपर्यंत आत्मज्ञान झालेले नसते तोपर्यंत ज्ञान होण्यासाठी सत्संग करावा. हे खरंय. तुम्ही म्हणतात की बाबा आता तुम्ही देवदेव करा आणि मग तुम्ही असणारे हे आम्हाला एकदा आत्मज्ञान झाल्यावर मग आम्हाला तुमची सत्संगती किंवा शास्त्राची सत्संगती किंवा नामचिंतन करायची काय गरज आहे, असा प्रश्न शिष्यानं विचारलेला आहे. आणि तुम्हाला बी असं वाटतं की बाबा ठीक आहे आपल्याला काय आता झालं, पंचीकरण झालं, विचारसागर झालं, मग आता आपल्याला काय जरुरी नाही आपल्याला लई, असं वाटतं की नाही आपल्याला. पण तसं नाही बाबा पोहे. कारण आपल्याला अंतकरण दिलेलं आहे, शरीर दिलेलं आहे. शरीरामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकारी शत्रू आहेत. आणि तुमचं याच्याकडचं लक्ष जर कमी झालं तर ते प्रगट होतात आणि ते प्रगट झाले तर मग आपली गती काय होईल ते पहा. म्हणून ते म्हणतात की ज्ञान होण्यासाठी, शिष्य म्हणतोय की ज्ञान होण्यासाठी सत्संग करावा असे आपण सांगितले ते योग्य आहे. पण बोध झाल्यावर सुद्धा देहपात होईपर्यंत सत्संग करीत असावे असे जे आपण म्हणतो त्याचं काय कारण आहे.
संताची संगती आम्ही कवर कधीपर्यंत करावी? आमचा संसार आहे आमच्या पाठीमागं, आम्हाला कामधंदे असतात आणि तुम्ही शास्त्र बघा म्हणतात आणि चिंतन करा म्हणतात. मग आम्ही एकदा ज्ञान होईपर्यंत तुमच्या संपर्कात राहू आणि पुन्हा मग आम्हाला गरज नाही. असं जर झालं तर काय होईल म्हणतात गुरु. यद्यपि शास्त्राच्या श्रवणाने आत्मज्ञान होते, तरी देह आहे तोपर्यंत देहाची व्यवहार करीत राहिल्याने मनाची बाह्यवृत्ती होते. मनामध्ये मल विक्षेप तयार होत असतो. अंतकरणामध्ये चंचलता येत असते. तिच्या योगाने मन चंचल असते. त्यामुळे सर्व काल सत्संग जर न होईल तर प्रपंचच्या ठिकाणी पुन्हा परत आणखी अहम आणि ममता तयार होतील आणि विपरीत बुद्धी होईल. तशी ती होऊ नये म्हणून सर्व काल सत्संग करीत असण्याची जरुरी आहे. आणि आत्म्याचा दृढ निसंदेह अपरोक्ष बोध झाला आहे अशा मनुष्यास यद्यपि काही कर्तव्य नसले तरी त्यांना वेदांत शास्त्राचे गुरुचे व ईश्वराचे सेवन सर्व काल करीत राहावे अशी शास्त्राची आज्ञा आहे. तर साधू संतांनी शास्त्रानं तसं सांगून ठेवलेलं आहे की बाबा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत अशी संगती करावी. तर मग असणार अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, तर शास्त्राची संताची संगती केली पाहिजे. म्हणून वेदांत गुरु ईश्वर यास वंदन करून देहपात होईपर्यंत वेदांत शास्त्र त्यांचा उपदेश करणारे सद्गुरू आणि ईश्वर हे तिघे मनुष्यास वंदन करण्यास योग्य असतात. देहपात होईपर्यंत वेदांत शास्त्र त्यांचा उपदेश करणारे सद्गुरू आणि ईश्वर हे तिघे मनुष्यास वंदन करण्यास योग्य असतात. ज्ञान होण्यासाठी वेदांताचे श्रवण व गुरु आणि ईश्वर त्यांचे सेवन अगोदर करणे मनुष्यास अवश्य आहे. ज्ञान झाल्यानंतर ज्यांच्यापासून ज्ञान प्राप्त झाले त्या वेदांत शास्त्राचे गुरुचे आणि ईश्वराचे सेवन जर तो न करील तर तो कृतज्ञ होईल म्हणतात. कृतज्ञता नावाचा दोष येत असतो आपल्यावर. म्हणून हा कृतज्ञतेचा दोष उत्पन्न होऊ नये यासाठी देह जिवंत आहे तोपर्यंत. आता तुम्ही सांगा, एखाद्या मुलाला लहानाचं मोठं केलं, त्याला शिकवलं आणि तो डॉक्टर इंजिनियर झाला, तर मला वाटतं की आई वडिलाला वृद्धाश्रमामध्ये पाठवावा. त्याचं हे कर्तव्य आहे का की तो मोठा इंजिनियर झाला, अमेरिकेमध्ये जाऊन डॉक्टर झाला, एखादा कलेक्टर झाला, तर मग आता माझ्या बायकोला माझे आईवडील आवडत नाहीत, मग माझ्या आईवडिलांनी आता ती सुनबाई म्हणते, त्याची बायको म्हणते की या तुमचे आईवडील मला आवडत नाहीत, मग मी पाहिजे का आईवडील पाहिजेत? असा प्रश्न केल्यावर हा सुद्धा म्हणतो की मग तू म्हणतीस तूच पाहिजेस मला, आणि मग हा वृद्धाश्रमामध्ये आईवडिलांना पाठवतो. मग त्याच्यावर कृतज्ञता दोष येऊन ते जरी तेवढा मोठा झाला असला तरी त्याचा काय उपयोग होत नाही. त्याप्रमाणे ते म्हणतात की बाबा जर तुम्हाला हे ज्ञान झालं आणि वेदांत शास्त्राचे गुरुचे आणि ईश्वराचे सेवन जर न करील तर कृतज्ञतेचा दोष येत असतो. म्हणून हा कृतज्ञतेचा दोष उत्पन्न होऊ नये म्हणून देह जिवंत आहे तोपर्यंत तिघाचे सेवन मनुष्याने करीत राहिले पाहिजे. म्हणजे परिपूर्ण अखंड एकरस अशा परमात्म्याच्या ज्ञानाने दुस्तर संसारातून पार जाण्यासाठी व कृतज्ञतेचा दोष पदरी येऊ नये म्हणून ईश्वर गुरु यांच्या ठाई निश्चिम भक्ती ठेवून वेदांत शास्त्राचा श्रवण मनन निदर्शनाने अभ्यास करीतच देह पडेतो मनुष्याने कालातिक्रमण करीत असावे असे यावरून सिद्ध होते. तर असं ध्यानात घ्या. म्हणून असणारा ते म्हणले बाबा संस्कृत भाषेचे ज्ञान तर नाही, पण संसार बंधनापासून मुक्त होण्याची तर दृढ इच्छा आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्याला संस्कृत येत नाही, गुजराती भाषा येत नाही, इंग्लिश येत नाही, मग आपल्याला मराठीमधून पंचीकरण पाहिजे, मराठीमधले ग्रंथ पाहिजेत. म्हणून साधू संतांनी मराठीमध्ये ग्रंथ करून ठेवले, मराठीमध्ये आपल्याला सांगू लागले ज्याला इच्छा असेल मोक्ष व्हायची, मोक्ष प्राप्त करून घ्यायची, म्हणजेच मोक्ष आपल्याला आहे किंवा आपण परमात्मा स्वरूपावधी कळून घेण्यासाठी. तर अशा जिज्ञासूंना अनायासे सच्चिदानंद आत्म्याचा बोध व्हावा हेतूने सद्गुरूंनी मनुष्यवाणीने हे पंचीकरण तयार केलेले आहे. त्या श्रीराम सद्गुरूंना मी सदैव वंदन करतो. हा ग्रंथ वाचून मुमुक्षु भवाद्वितून जाऊन पार निजरूपी असोनी मग्न हा शिष्य काम अवघा पुरवयास काम आहे. समर्थ मम सद्गुरू राम खास इति श्रीमत परमहंस परिवाजरकाचार्य श्रीमद खंडानंद सरस्वती रामगुरु शिष्य जय कृष्ण विदुषा विरंचिता पंचीकरण सटीक समाप्त. बोला पुंडलिका वृदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान